आज 16 मार्च 2026 रोजी आझाद मैदान येथे धनगर समाजाचा मोठा एल्गार पाहायला मिळाला। एस टी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी महाराष्ट्रातून हजारो लोकांनी भव्य मोर्चा काढत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। पाहतोय जनसमुदाय वेगवेगळ्या भागातून आलेला आहे महाराष्ट्रातून। आज आपल्याला पाहायला मिळतं की धनगर समाजाचं एस टी आरक्षण हे घेतल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही। काय वाटतं तुम्हाला धनगर आरक्षण आता मिळण्यासाठी एस टीमध्ये प्रवर्गामध्ये तुम्हाला मिळण्यासाठी तुमचं काय मत आहे? हे पहा, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी आरक्षणाचा मुद्दा गेले 70 वर्ष धूळ खात पडलेला आहे। त्याला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तन मन धन लावून महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील महायुतीच्या सरकारने आमच्या धनगर समाजाला व लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंतीची साजरी केली। तर या साजरीमध्ये पुऱ्या देशामध्ये धनगरांना एस टी आरक्षण आहे, परंतु या महाराष्ट्र राज्यात 1.5 ते 2 कोटी या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या असूनसुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36ड सूचीमध्ये जे आम्हाला घटनेनं जे एस टी आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा गेले 70 वर्ष हे काँग्रेस पक्षानं व इतर पक्षानं आमच्याकडं कधीही डोकून पाहिलं नाही। सर्वप्रथम सर्व मल्हार मावळ्यांना जय मल्हार। गेल्या 70 वर्षापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा जसा पेंडिंग पडलेला आहे। धनगर समाज हा अति मागासलेला आहे। शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये धनगर समाज मागं राहिलेला आहे। जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत धनगर समाजाचं कल्याण होणार नाही आहे। धनगर समाजाची पोरं गोर गरीब आहेत। सर्वप्रथम शिक्षणापासून मागास राहिल्यामुळं आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत राहिलेली आहे। म्हणून धनगर समाजाला सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाची खूप गरज आहे। बाकीतून पुढे तुमचं हे आमचा आत्ताचा समाज, आताची ही तरुण पिढी ऐकणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याचं परिणाम भोगावे लागतील। हे हिंगोली जिल्हा आरक्षणच्या अंमलबजावणीविषयी काय तुम्हाला बोलायचं आहे? आम्हाला भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी कलम 36 या क्रमांकावर धनगर यांना एस टीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण दिलेलं आहे। पण ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, आम्ही धनगर आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर हा ऑलरेडी उपस्थित नाही। धनगर आणि धनगर एकच आहे ही आमचं म्हणणं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज रडी आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे, त्या तरतुदीची फक्त अंमलबजावणी करायची। आम्हाला काय नवीन आरक्षण द्यायचं नाही, आमचं आरक्षणामध्ये नाव आहेच, फक्त त्याला आम्हाला अंमलबजावणी करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मेंढ्या येतात, मेंढ्या बोलतो, माझ्या शेतामध्ये आज मेंढ्या येतात, म्हणजे आम्ही काय असे काय प्रमाणपत्रापुरते धनगर नाही। आज मेंढ्याचे सर्व आम्हाला दूध काढता येते, आम्हाला मेंढ्याचं सर्व हे करता येतं। आम्ही खानदानी धनगर आहे, असं काय आम्ही काय तात्पुरते धनगर नाही। आज सुद्धा माझ्या घरी शेतामध्ये माझ्या मेंढ्या आहे। हे तरुणाला हे समजायला पाहिजे की बाबा या आरक्षणापासून आपणाला शिक्षणामध्ये फायदा आहे। भविष्यामध्ये आपण जरी असेच राहिलो तर आपले लेकरं म्हणा, नातू पंतू म्हणा या आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतील आणि भविष्यामध्ये मोठमोठ्या पदावर जातील। समाज हा आज पेटून उठलेला आहे। महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून समाज या ठिकाणी आझाद मैदानासाठी निघालेला आहे। या सरकारने याच्या पहिले बी जे सरकार असेल किंवा त्याच्यानंतर आले असेल, प्रत्येक सरकारनं या धनगर समाजाला आरक्षणाचे अंमलबजावणीसाठी फक्त लिंब देण्याचं काम केलेलं आहे। लिंबच नाही, फक्त यांच्याकडे गदड लिंब आहे, गदड लिंब। यांच्याकडे आता धनगर समाजाचा संयम या ठिकाणी सुटलेला आहे। आणि या फडणवीस साहेबाला विनंती आहे, मोदी साहेबाला विनंती आहे की तुम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा जर खरोखर तुमच्याकडे आदर्श असेल तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांची या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी शब्द होता की आमचं सरकार आल्यानंतर धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ। त्यानंतर मोदी साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रात येऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ। फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये सांगितलं होतं की 2014ला की आमचं जर सरकार आलं तर आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण देऊ। परंतु 10-15 वर्ष झाले हे सरकार फक्त आश्वासनं देतं,
लिंब देतं. आता या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा संयम सुटलेला आहे. या सरकारला फक्त दोनच पर्याय, एक तर आरक्षण देणं, नाही तर यांना खुर्च्या खाली करणं. दुसरं काहीच पर्याय नाही यांच्याकडं. आपल्यात एक ठरवा, आपल्यात एक नाव संजू भाऊ, एक जर कोणीतरी संभाजीनगर तर कोण नाही या. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लोकसेवा टाइम्स 24, जनसामान्याचा बुलंद आवाज.